येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले. ज्या गोष्टी लवकरच घडायला पाहिजेत, जगामध्ये ज्या गोष्टी लवकरच येणार आहेत, ते आपल्या प्रत्येक दासाला सगळ्यांना समजावं म्हणून येशू ख्रिस्तानं हे प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं ना, याच्यामध्ये मग आपल्याला पाहायला मिळेल अनेक डोके असलेले श्वापद आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर पिढा, अनेक वेगवेगळ्या पिढा पाहायला मिळतील. तसंच अग्नी पाहायला मिळेल, अग्नी आणि गंधक पाहायला मिळेल. मग त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून हे ज्यावेळेस प्रगटीकरणाचं हे बायबल मधलं अत्यंत महत्वाचं पुस्तक आम्ही वाचतो त्यावेळेस अनेकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न निर्माण होते आणि विचार करायला गोंधळ लावणारं असं हे पुस्तक आपल्या सर्वांना वाटतं. परंतु बायबलच्या हे जे शेवटच्या पुस्तकाचं अत्यंत महत्व बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे. कारण की शेवटच्या पुस्तकाच्या पहिल्या वाक्यावरूनच आपल्याला या वचनावरून वाचलेल्या वचनावरूनच आपल्याला समजून येईल की या प्रगटीकरणाच्या पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश हा आहे की सगळ्यांना हे प्रगटीकरण जे येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या कधीच या जगावर येण्यासाठी चुकणार नाहीत त्या व्यवस्थित आणि स्पष्ट समजण्यासाठी येशू ख्रिस्ताद्वारे योहानाला झालेलं हे प्रगटीकरण, त्याचं स्वतःच येणाऱ्या दिवसात ज्या गोष्टी घडामोडी या जगावरती, आपल्यावरती, सर्वांच्या वरती किंवा या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती येणार आहेत त्याचं प्रगटीकरण यामध्ये आहे. आणि म्हणून काही व्हर्जन्स मध्ये, बायबलच्या काही व्हर्जन्स मध्ये याला योहानाला झालेले प्रगटीकरण असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. आणि खरं पाहिलं असता या प्रगटीकरणाचा संपूर्ण जो भाग आहे तो आणि संपूर्ण जबाबदारीचा भाग जो आहे तो येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतो. येशू ख्रिस्ताद्वारे झालेलं हे प्रगटीकरण आहे आणि म्हणून येशू ख्रिस्तच मुख्य हिरो या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे.